फलटण तालुक्यामध्ये अद्ययावत राष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार असून 3000 फुटांच्या रनवेसह या विमानतळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली असून 2028 पासून या विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। फलटण तालुक्यामध्ये अद्ययावत विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते। याला आता तत्वतः मान्यता मिळाली असून या विमानतळाच्या कामासाठी 2000 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता केंद्र सरकारकडून देण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। या प्रकल्पामध्ये हैदराबाद, मुंबईसारख्या शहरांमध्ये पोहोचण्यासाठी 40 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याचे यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर 11 नवीन जिल्ह्यांमध्ये फलटणचा समावेश झाला असून याला कॅबिनेटची मंजुरी दिली असून लवकरच याचे परिपत्रक निघेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला। फलटण तालुक्याच्या विकासासाठी वारंवार प्रयत्न सुरू असून दूधसंघ ते विडणीपर्यंतच्या 97 कोटींच्या रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून लवकरच याचे देखील काम सुरू होईल। फलटण तालुक्याचा विकास बघून इतर तालुके फलटणसारखा विकास करा म्हणतील, असा विकास भविष्यात फलटण तालुक्याचा होईल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला। फलटणला सोलापूरला विमानतळ कशा ज्या पद्धतीने चालू झालं आणि आता सोलापूरला रोज गोवा आणि या ठिकाणी गोवा असेल, मुंबई असेल किंवा दिल्ली असेल तर विमानं चालू झालेली आहेत। त्याच धर्तीवर फलटण तालुक्यामध्ये आपण विमानतळाची मागणी अनेक वर्ष करत होतो। 3000 फुटाचा रनवेसह नवीन राष्ट्रीय दर्जाचं विमानतळ फलटणला आपण सुचवलेलं आहे। तत्वतः त्याला मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की आम्ही हे प्रस्ताव स्वीकारतोय म्हणून केंद्र सरकारशी बोलणं झालेलं आहे। आणि मला खात्री आहे की 2028 किंवा 29ला विमानतळाचं बांधकाम चालू होईल, कारण जवळ 2000 कोटीपेक्षाही मोठा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्पाला मान्यता मिळाली तर फलटणचं महत्त्व, अनन्यसाधारण फलटणचं महत्त्व हे वाढणार आहे। नवीन विमानतळाला नवीन जागा आणि हे विमानतळ आपण या ठिकाणी छोट्या विमानांसाठी आपण हेही चालू करून MIDC कडून एक नव्हे तर दोन्ही विमानतळ आपण फलटणमध्ये या ठिकाणी ऍक्टिव्हेट करायचा ताकदीने प्रयत्न करतोय। मी खासदार होतो तेव्हाही प्रयत्न करतो, खासदार नसतानाही तालुक्यासाठी जे आपण प्रयत्न केलेत, सर्व रस्ते, महामार्ग, नीरा देवकरचा पाण्याचा प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांची निविदा कालच मला वाटतं त्या निविदा नाही अधिसूचना प्रसिद्ध झाली। आता या पातळीवर फलटण तालुक्याला जे आवश्यक होतं रेल्वे आता आपले फलटण पुणे चालू झाले। बारामती रेल्वे मला वाटते 28 पर्यंत, 27लाच बारामती रेल्वे फलटण बारामती दिल्ली या रेल्वे गाड्या चालू होतील। बुलेट ट्रेन जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं तर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला सुद्धा केंद्रीय कॅबिनेटनी टेक्निकल मंजुरी त्याला दिलेली आहे। फलटण तालुक्यातल्या बॉर्डरमधून शिंदेनगरपासून हे रेल्वे मार्ग जाणार आहे। मी प्रयत्न करतोय की शिंदेनगरला त्याचा थांबा मिळावा, पंढरपूरला त्याचा थांबा मिळावा आणि 40 मिनिटात फलटणकरांना मुंबईला किंवा 40 मिनिटात हैदराबादला जाता यावं अशा प्रकारच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने त्याला टेक्निकल सँक्शन दिले। मागच्याच महिन्यात त्याचे टेक्निकल सँक्शन आले। बुलेट ट्रेन जेव्हा मी म्हणत होतो की आम्ही आमच्या मतदारसंघात, माडा मतदारसंघात आणणार, तेव्हा लोक मला हसायचे, त्याला वेळ लागले, काही सांगतोय म्हणायचं। ज्या पद्धतीने मी सांगितलं की स्वतंत्र जिल्हा करणार, 11 नवीन जिल्ह्यांच्या मध्ये फलटणचा समावेश झाला, त्याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। परिपत्रक तुम्हाला सगळं 11 नवीन म्हणजे प्रॉस्पेरेशनल डिस्ट्रिक्ट होतात, त्यामध्ये बारामती, फलटण आणि पंढरपूर हे नवीन जिल्हे निर्माण करायला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। तर या जे आपल्याला शक्य आहे आता जो आपण पुणे बेंगलोर महामार्ग आपण फलटण मार्गे मागितला होता, त्याचं 15,000 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्याचं टेंडर झाले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फलटणचं टेंडर फलटण त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतंय। तेही मला वाटतं की पुढच्या वर्ष 6 महिन्यामध्ये पुणे बेंगलोर महामार्गाचं टेंडर होतं। ज्या पद्धतीने शहराच्या धर्तीवर आपण गडकरी साहेबांना मागणी केली होती की जिथनं बायपास तयार होतोय, बायपासचा रोड चांगला झालाय पण अंतर्गत रोड चांगला नाही, तर नवीन 97 कोटी रुपयाच्या जिथून दूधसंघापासून विडणीपर्यंत शहरातून जाणाऱ्या 97 कोटी रुपयाचे
नवीन रस्त्याला गडकरी साहेबांनी मान्यता दिली. त्याचे टेंडरही झालं. आता टेंडर बहुतेक 8-10 दिवसात त्याचं उघडलं जाईल आणि पुढील 1.5 महिन्यात 2 महिन्यात त्याचं काम चालू होईल. जी मागणी आपण दहिवडी रोडसाठी केली होती तर दहिवडी रोडचं काम सुद्धा वेगाने आता जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या प्रकल्प चालू झालेला आहे. फलटणमध्ये नवीन रेस्ट हाऊस आपण मंजूर करून घेतलेलं आहे. रेस्ट हाऊसचं आता टेंडर ह्या 2-3 दिवसामध्ये रेस्ट हाऊसचं टेंडर होईल. जवळपास 93 कोटी रुपये आपल्याला बजेटमधनं महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. रेस्ट हाऊस असेल, नवीन चांगलं रेस्ट हाऊस करणे असेल, माझा आता बस स्टँड चांगल्या पद्धतीने नवीन निर्माण करायचा आम्ही विचार केला आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन हे प्रकल्प आपण हयात असताना, आपण ताकदीने काम करत असताना फलटण तालुक्याला देता यावेत. तुमच्या सर्वांच्या आणि या ठिकाणी माझ्या बसणाऱ्या सर्वांच्या सहकार्यांच्या आशीर्वादामुळे आपण त्या ठिकाणी ताकद लावू शकतोय. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे, देवेंद्रजींच्या आशीर्वादामुळे कुणाच्याही स्वप्नात नसतील तेवढे पाण्याचे नीरा देवगरचं असेल, धोमकोलपडी नीरा देवगर जोडण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. पाईपलाईन संपली, इंजिनियराचं काम चालू आहे. जे आपण स्वप्न बघितली, बारामती फलटणचा रस्त्याचा असेल किंवा दहिवडी रस्त्याचा असेल, नाईकबोर्ड MIDC निर्माण करण्याचं असेल, ही सगळी स्वप्न आपली आता सत्यामध्ये उतरत आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये फलटण हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावरचा उगवता तारा म्हणून आम्ही जो पूर्वी म्हणायचो बारामतीप्रमाणे आम्हाला फलटण करायचे, आता फलटण प्रमाणे देशातील तालुके हे विकास करा म्हणतील आणि इतक्या ताकदीने आपण फलटण तालुक्याला पुढे घेऊन जात आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.